कसं काय मंडळी, हाईक का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो? काय सांगू तुम्हाला मंडळी, एक तर पहिलाच गुरुवार आणि पहिल्याच गुरुवारी ह्या आमच्या बिरमुट्याचा वाढदिवस आलेला. ह्यो बिरमुटा म्हणजे आमच्या जाऊबाईचं बुंडुकलं हो. मग आता त्याच्यासाठी कपडे घ्यायचे होते. मग आदल्या दिवशी रात्री स्टुडिओ मध्ये गेलो तर त्याचे काही तर नखरे संपतात आहे. अहो त्या हिरोपेक्षा ह्याची स्टाईल वेगळी. बघू दाखव. तुम्हाला तर माहिती आहे युट्यूबच्या पेमेंट मधून सगळ्यांसाठी छोटी छोटी वस्तू काय ना काहीतरी घेतले. सगळ्यात शेवटी हो माझा बिरमुटा राहिलेला होता. म्हणलं चल वाढदिवस आहे, चांगलाच बार उडवून टाकावा. अहो काय पोरग नुसतं चेक काढलेलं. ब्ल्यू कलर हा बघा किती खुश झाले. 2-4 कलरच्या जीन्सा काढलेल्या बघा त्याच्यासाठी. त्याला ती ग्रे नाही का, ती ब्लॅक कलर कॉफी कलर ती आवडलेली होती, पण ती चांगली स्ट्रेच नव्हती. आणि ही वाली काढली ना स्काय ब्ल्यू, ही ना कोरियन पॅटर्न, म्हणजे कमरेला पण रबर आणि खाली पायाला पण रबर. आता ते झालं. आता टी शर्ट बघायची वेळ होती आणि झालं असं काय, आम्ही गेलेलो रात्री लेट, म्हणजे पाक 9-9:30 वाजलेल्या होत्या. पहिल्या गुरुवारची तयारी करायची होती व मार्गशीर्षची तयारी करायची होती. आणि इकडं ना 10 वाजता झाले ना लाईटा बंद. आमच्यासाठी थोडा वेळ त्यांनी उघडा ठेवला बिलिंग काउंटर. अंधारमध्ये कोणाचे कपडे बघू अंधार बघ, आपल्याला इथंच ठेवलं. इथे फक्त त्या स्टुडिओमध्ये आम्ही 3 आणि काम करणारी 4-5 पोरं, एवढीच जण आम्ही फक्त होतं. अंधार बुडूक झालेला, 10 वाजलेले. पटापट बाहेर निघालो, पण हे पोरग काय ऐकतंय आम्हाला. सगळ्यांनी माझ्या बर्थडेला या बोल. काय जेवायला काय वरण. डील केल्यानंतर कपड्याची पिशवी त्यानं कमरेला अडकवलेली ती घरी जाईपर्यंत त्यानं माझ्या हातात दिलेली नव्हती. त्यानं एवढी कपडे आवडलेली, तो एवढा खुश झालेला. 2 तास ससावाला. आता ही बर्थडेची शॉपिंग रात्री 10:30 वाजता झाली. दुसऱ्या दिवशी आता मार्गशीर्षची सुरुवात झालेली होती. पहिला गुरुवार होता आणि पहिल्या गुरुवारी लय टेन्शन येतं बघा. काय सापडत नाही, काय नाही, सगळं काय हुडकायला लागतं. पण सगळ्यात पहिल्यांदा बघा सकाळी उठल्या देवपूजा केली. आता आज आपल्या स्वामी आईचा पण वार आणि मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. पहिल्यांदा दर गुरुवारी तर तसा पण स्वामींना अभिषेक घालते आणि स्वामी बघा ना किती छान हसले जेव्हा अभिषेक घालायला घेतला तेव्हा. मी अभिषेक आहे ना गणपती अथर्व शीर्षक बोलता बोलता घालते आणि नाही किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करते. कधी पाण्याने घालते, कोणत्या गुरुवारी दुधाने घालते, पण जे काही करते ते मनापासून करते. आता फक्त तुम्हाला कसं घालते ते अभिषेक कसा घालते तेवढंच सांगते. आणि नाही म्हणजे कसं व्हिडिओ चालू ठेवला ना मग लक्ष लागत नाही, म्हणून मी शक्यतो आहे ना व्हिडिओ करतच नाही मी पूजा करताना. पण आताच चला म्हणलं, खूप दिवस झालं व्लॉग पण बनवला नव्हता, चला बनवून घ्यावा. आता स्वामींना अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ रुमालानं पुसून घेतलं, अष्टगंध लावला, परत त्यांचं आवडतं हिना अत्तर लावलं, हळदी कुंकू लावलं. किती छान दिसतात आहे. खुश झाले की नाही? तुमचं पण मन प्रसन्न झालं ना स्वामींना बघून? आता ही झाली माझी पूजा. फुलं तर ताजी भेटलेलीच होती आणि गणपतीचं फुल एक जास्वंदाचं रोज एक मला भेटतात. माझी मावस सासू मला आणून देते. आता सगळा पसारा पडलेला होता, म्हणजे देवपूजा तर झाली, जेवण आवरायचं होतं, डब्बा भरायचं होतं, चौरंग वगैरे सगळं काय आणून ठेवलेलं. पण आता बरोबर आपल्याला दक्षा शाळेत घालवायचं होतं, त्याची कपडे इस्त्री करायची राहिलेली. कपडे इस्त्री केली, त्याला तयार केला. पण हा जाईपर्यंत अगदी 1-1.5 तास माझा टाइमपास कसा होतो काय मला कळत नाही. अरे दक्ष आवर, दक्ष जेव, दक्ष हातपाय धु, दक्ष कपडे बदल, अंगात म्हणजे काय जीव राहत नाही त्याला ओरडता. त्याला शाळेत घालवलं, टिफिन भरून दिला. आता माझी परत एकदा पूजेला सुरुवात झाली. तो गेल्यानंतर मग कसं आरामात पूजा होती. आज गुरुवार होता त्यामुळे हळदीचं लेपन शनिवारी करते, पण मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे आज परत एकदा मी केलं. गोमूत्र, हळद आणि पाणी थोडं टाकलेलं होतं, कारण का गोमूत्राचा जरा, मी जे गावावरून गोमूत्र आणले ना त्याचा जरा जास्तच डार्क वास येते, म्हणून मी पाणी मिक्स केलं. उंबरट्याचं पूजन केलं. त्याच्यानंतर मला आज ह्याच्या किचनमधला स्वस्तिक बदलायचं होतं. किचन स्वच्छ म्हणजे वगैरे धुवून घेतलेलं, पूर्ण स्टाईलच धुवून घेतलेली, त्यामुळे जरा स्टाईल जरा जास्तच आज चमकतात आहे. तर हा असा माझा आज स्वस्तिक काढून झालेला होता. किचनमध्ये शक्यतो मी मोठं स्वस्तिक काढते, कारण ते सफेद स्टाईलवरती
तो खूप मोठा काढल्यानं सुंदर दिसतो. मग दरवाजावरती पण काढलं शुभ लाभ ऑलरेडीच काढलेलं, फक्त त्याच्यावरती गिरवते. सगळं काय घरातलं काम आवरलेलं होतं, उपवास होता आणि आता मी पूजा मांडायला सुरुवात घेतली. शक्यतो हे आहे ना, मी तांब्या म्हणजे आपलं भरायचं, कलश भरायचं, सगळं सजवायचं हे बसूनच काम करते. पण आता व्हिडिओ काढायचा होता आणि त्या व्हिडिओची सेटिंग करता करता नाकी नऊ येतं. म्हणलं चल उभा राहूनच करा, म्हणजे पटकन तरी करून होईल. कलश स्वच्छ धुवून घेतलेला, त्याला हळदी आणि कुंकवाचं 5-5 म्हणजे असे काय बोलतात तो त्याला, ते उठवलेले होते. त्याच्यामध्ये एक सिक्का, परत सुपारी आणि तांदूळ, असं आपल्याला जे पुस्तकात दिलेलं आहे ना मार्गशीर्ष गुरुवारच्या, ते सर्व काही केलं. आणि मी आंब्याची पानं जरा जास्तच लावते, कारण का माझा जो कलश आहे ना तो खूप मोठा, म्हणजे एक कळशी कशी असते तसा आहे आणि तो दिसायला पण सुंदर दिसतो. तर हा असा माझा कळस सजवून झालेला होता. आणि हे दागिने हे आहे ना म्हणजे महालक्ष्मीचा कसा हार असतो तसंच एक गळ्या म्हणजे चोकर टाईपमध्ये आहे, छान वाटतो. आणि मी कधी पण पूजेला सुरुवात करताना ना आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं असतं, त्यामुळे दिवा मी लावलेलाच होता. पहिल्यांदा जिथं मी पूजा मांडणार होती तिथं रांगोळीनं स्वस्तिक काढून घेतलं, हळदी कुंकू वाहिलं. आणि हा चौरंग काय मी विकत नाही घेतलेला, हा माझ्या लग्नातला चौरंग आहे. आणि माझं शक्यतो पूजेचं साहित्य आहे ना, मी 2 बॉक्स केलेले आहेत. एकामध्ये माझे ग्रंथ, पोती, आरतीचं सामान, मार्गशीर्ष म्हणजे सर्व पुस्तकं जेवढी पण मी देवाची वाचते ना, ते सगळं ग्रंथ, पोती, पुस्तकं सगळं एका खोक्यात असतात. आणि एका खोक्यामध्ये सगळं सजवायचं सामान असतं माझं देवाचं. हार, फळं, फुलं सगळं काही धुवून घेतलेली होती, खाऊची पानं वगैरे. आणि मला बाहेर दरवाजात रांगोळी काढायला म्हणजे वेळ नव्हता, म्हणून या पोरींना मी सांगितलेलं, मग त्यांनी ती रांगोळी काढून दिली. तर माझी अशी काय सुरुवात झाली. आज तुम्हाला काय माझं तोंड दिसणारच नाहीये, कारण का मी व्हिडिओच्या कॅमेरा सेटिंग करायच्या नादाला जर लागले असते ना, मला अजूनच उशिरात उशीर झाला असता आणि मग मला नामजप करता येत नाही. म्हणून तुम्हाला फक्त थोडा व्हिडिओ करून दाखवते. पहिल्यांदा चौरंग मांडला, तांदळाची राशी काढली आणि पहिल्यांदा आपले विघ्नहर्ताची स्थापना केली आणि नमस्कार केला की माझं आजची पूजा निर्विघ्नपणे पार होऊ दे म्हणून. आणि ही नथ मी नवीन घेतली बरं का, कारण का मी नथ घेतलेली होती ना मागच्या वेळेला, ती मी गौरी गणपतीच्या वेळेस गौरीला गावाला नेलेली होती. तर हा आपला असा कलश होता, सगळं काय तयार होतं. मी असंच करते. आता कोणी ह्याच्यामध्ये चुका काढू नका. आपल्या प्रत्येक बायकाला सवय असते की हिनं असं केलं हे चुकीचं आहे, तिनं तसं केलं. तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा तुम्ही किती मन लावून करताय ना हे महत्वाचं आहे. कलश मांडणी केली, आईला काय चुकलं तर माफ कर म्हणलं, आणि ही आई आपली सजलेली आहे, सुंदर दिसते ना. पूजा मांडत होती तोपर्यंत ह्या आपल्या कन्या स्वरूप देवींची रांगोळी काढून झालेली होती. आणि खरं सांगू का, मी अंधविश्वासू नाहीये, पण मी नक्कीच विश्वासू आहे. असं कुठेतरी बोलतात की आपल्या पूजेच्या वेळेस घरामध्ये कन्या आल्या ना खूप चांगलं असतं. मग त्या चांगल्या वेळेस आले ना, त्यांना हळदी कुंकू लावलं, त्या ट्युशनला चाललेल्या, पण त्यांनी खरंच माझ्यासाठी वेळ काढला आणि छान रांगोळी काढली. आणि हे बघा, ही असं माझं मोबाईल आहे ना आपडतो, म्हणजे सेटिंग माझ्याकडे अजून स्टँड नाहीये आणि असा लावला ना तो सरकतो, मग माझा असा टाइमपास होतं. तरी पण म्हटलं चल करावं, कारण का खूपच दिवस झाला मी घरातला व्लॉग नव्हता केला. आता हा फोटो फ्रेम, सगळेजण बोलतात ह्याच्यात तिरुपती बालाजी आहे. आपली लक्ष्मी आई कुठे आहे तर जिथं म्हणजे विष्णूच्या हृदयामध्ये लक्ष्मी आई असते तिथं तुम्हाला दिसेल असते. आणि ही माझी अशी पूजा मांडणी झालेली होती. ती बघा आपली लक्ष्मी आई आणि आपले बालाजी. आणि हे मूर्ती मांडलेली होती, एका साईडला श्रीयंत्र मांडलेलं होतं. गणपती बाप्पा तर होतेच, कारण का मी कुंकुमार्चन सुद्धा आज करते, त्यामुळे श्रीयंत्र आणि महालक्ष्मी आईच्या मूर्तीची स्थापना केलेली होती. मार्गशीर्ष महिन्यातलं पुस्तक मांडलं, म्हणजे सगळं काही मांडून झालेलं होतं. आणि मी अशीच पूजा मी अगदी लहानपणापासून करत आलेली आहे. म्हणजे मी 6वीला असल्यापासून मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करते. आणि माझी मम्मी मला सांगायची हे असं कर, ते तसं कर. मम्मी कामात असायची, त्यामुळे पूजा मांडणी मी पहिल्यापासून मीच करते आणि तसंच लग्न झाल्यापासून सुद्धा करते. सगळ्यात शेवटी मी साईडची बॉर्डर रांगोळी काढली, कारण का पूजा मांडता ती विस्कटते. आणि माझ्याकडे पाऊल तर तुम्ही बघितलेलेच आहेत, मी दिवाळीच्या वेळेस पण मांडलेले होते, त्या परत पाऊल मांडले. खडीसाखरचा नैवेद्य दाखवला आणि फळांचा नैवेद्य दाखवला, कारण का अजून काही मी बनवलेलं नव्हतं. आणि मला हे करता करता चक्क 2 तास, म्हणजे मला 2:45 झालेले होते. पंचामृतचं नैवेद्य दाखवायचं होता आणि मी सुद्धा 1 केळ्याचं शिकरण बनवून खाणार होते, कारण का काही बनवायला वेळच नव्हता आणि मला जिमला जायचं होतं. हो, माझा उपवास होता, सगळं होतं. एवढ्या धावपळीत सुद्धा मी स्वतःसाठी 1 तास काढलेला होता आणि मी काढतेच. आईला नैवेद्य दाखवला, सर्व काय केलं, नमस्कार केला.
पोती वाचणार होती. वेळ दुपारचं मला बरोबर नाही वाटलं, कारण का शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करावी म्हटलं. 7 वाजता संध्याकाळी करता येईल. एका केळाचं शिकरण करून 3 वाजता खाल्लं, 1 तास आराम केला आणि 4 वाजता मी चालले जिमला. छान वाटतं. ढोकाळीमध्येच आहे ना एकविरी आईचं मंदिर आहे, लांबूनच नमस्कार केला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे 4 रूप बघायला भेटतील बघा. एक सकाळी भुसकाटातनं उठलेलं धावपळीचं रूप, हे मी जिमला जातानाचं. दुसरं हसत खेळत, कारण का तो माझा स्वतःचा 1 तास होता. काय एक्सरसाइज केली, कोणता डान्स केला हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला बघायचं असेल तर कधीतरी नक्की परत व्हिडिओ करेन. आणि आज गंमत काय झाली माहितीये का, मला एक छान अशा आपल्या सबस्क्रायबर भेटल्या. मोनाली सूर्यवंशी, थँक्यू. मोनाली सूर्यवंशी बरोबर नाव घेतलं ना मी. त्यांनी मला लांबूनच स्माइल दिली आणि मी कन्फ्यूज झाली, हे मला लांबून स्माइल देतात आहे. 1 ते 2 मिनिटच आम्ही कमीत कमी बोललं असेल, पण एवढं छान वाटलं ना बोलताना. एकतर मी ह्या महिन्यात जास्त व्हिडिओ नाही टाकले, कारण का काय माहित का, मला थोडंसं मूड खराब, म्हणजे बरोबर नव्हतं माइंडसेट. पण असं कोणतरी सबस्क्रायबर भेटतं, प्रेम देतं, तेव्हा एवढं भारी वाटतं ना. एक छोटीशी किक लागते, प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ करण्यासाठी. थँक्यू सो मच तुमच्या लोकांच्या या प्रेमाबद्दल. घरी आले, चालून आलेले होते, थकलेले होते, कारभाऱ्याने दिवाबत्ती केली. मला पोती वाचायची होती. आता तर तुम्ही माझी 2 रूप बघितली. सकाळच्या धावपळीतले एक रूप, पूजा मांडायचं. दुसरं मी जेव्हा जिमला जाते ते रूप. हिथं आपली बारकी सासू शाळेतून आल्यानंतर काकडी खात बसलेले. अहो जे माझं डाएटचं आहे ना, फ्रूट वगैरे त्यातलं तो पण खातो वगैरे. आणि हे आहे माझं 3रं रूप. वाटतंय का मी आत्ता मी टी-शर्ट पॅन्ट वरती होती, एवढं छान छान हसत, आणि हे माझं रूप 3रं साडीवरती. आता घरी आले, डायरेक्ट मी आंघोळ केली आणि नंतर थोडंसं एक ॲपल खाल्लं आणि 1 तांब्या पाणी पिलं. कोमट पाणी पिते मी एक्सरसाइज करून आल्यानंतर. आणि खाल्लं पाहिजे, कारण का मी एकच केळ्यावरती सकाळपासून. आता मला पूजेला सुरुवात करायची होती, पोती वाचायची होती. तुपाचा दिवा लावला पहिला. आणि सगळ्यात पहिल्यांदा जी कुलदेवीची सेवा असते आपल्या स्वामींच्या पुस्तकामध्ये आहे सिद्धकुंजिका स्तोत्र, सॉरी बोलताना चुकले, ते एकदा वाचून घेतलं. आज माझा स्वामींचा 3रा अध्याय होता. फक्त काय काय करते ते सांगते मी, परत एकदा बोलते, कारण का मी कसं करते ते नाही सांगणार, लक्ष नाही लागत, फक्त काय करते ते सांगते. पहिल्यांदा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचलं, परत स्वामींचा 3रा अध्याय वाचला. आता मी कुंकुमार्चन मला करायचं होतं. माझ्याकडे दुसरी एक पोती आहे ज्याच्यामध्ये कुलदेवतेची सेवा हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कुंकुमार्चन श्रीयंत्रावर आणि आपल्या कुलदेवाच्या ज्या टाकावरती. आता कसं करतं ते सांगते. आपलं पहिलं बोट आणि करंगळीचं बोट हे हात नाही लावायचे, मधले अंगठा आणि मधले 2 बोटं ह्या चिमटीमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं असतं. आणि माझ्याकडे महालक्ष्मी आईची मूर्ती आहे, कोणाकडे टाक असतं, मूर्ती असतं. आणि महालक्ष्मी आई ही माझी कुलदेवी सुद्धा आहे आणि मार्गशीर्षचा गुरुवार सुद्धा होता, म्हणून मी मूर्तीवर कुंकुमार्चन करायला सुरुवात केली. देवीचे अष्टोत्तर नामावली म्हणजे 108 नावाने कुंकुमार्चन केलं. फक्त कसं करते ते बघा, बाकी मी केल्यानंतर दाखवते की कशी मूर्ती, म्हणजे खाली पायापासून डोक्यापर्यंत असं आपल्याला कुंकू टाकायचं असतं. आणि हे 108 नामावली करता करता एवढं कुंकुमार्चन होतं. ही सगळ्यात जास्त आईची बोलतात आवडती सेवा आहे. आता मूर्तीवरती कुंकुमार्चन झालं. आता श्रीयंत्रावरती मला कुंकुमार्चन करायचं असतं. त्याच्यावरती मी कमळकट्ट्याची माळ ठेवते आणि हे आहे माझं श्रीयंत्र. ते कुंकुमामध्येच असतं म्हणून ते कायम लालच असं दिसतं. आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना मी आपलं श्री सुक्तमचा पठन करते. ते म्हणजे त्याच्यामध्ये श्री सुक्तम संस्कृतमध्ये असतं. त्याच्यामध्ये सुद्धा सेमच आपल्याला 3 बोटांमध्ये कुंकू घ्यायचं असतं आणि ते अर्पण करायचं असतं. वरती जे शिरोबिंदू असतं ना त्याच्यावरती सेम त्याच पुस्तकामध्ये श्री सुक्तम आहे, म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन विधी लिहिलेलं आहे. आता हे 108 नामावली मी मूर्तीवरती केलेली होती. आता श्री सुक्तम मला करायचं होतं. त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला हरिओम हिरण्यवर्णा हिरण्य सुवर्णरत जतश्राम. आता माझा उच्चार चुकीचा होऊ शकतो कारण का ते संस्कृतमध्ये आहे. हे बोलता बोलता आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. पण फलश्रुती जेव्हा येते ना तेव्हा आपल्याला कुंकुमार्चन करायचं नसतं. हात नमस्कार म्हणजे हात जोडून नमस्कार करता करता बोलायचं असतं. महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम श्री श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्री महालक्ष्मी नमः.
हे जे कुंकू असतं ना, ह्या कुंकूसाठी एक मी डब्बा केलेला आहे. म्हणजे मी प्रत्येक आठवड्याला श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करते आणि त्या कुंकवावरती एवढं पठण झालेलं असतं, नामावली झालेलं असते, श्रीसुक्तमचं पठण झालेलं असतं. त्यामुळे ते कुंकू शक्तिशाली, म्हणजे त्याच्यावरती देवीचा प्रभाव असतो. म्हणून आपण घरातून कोणत्याही कामाला जाताना ना, मी आणि माझे कारभारी ते कुंकू थोडंसं कपाळाला लावतात. इवन मी दक्षला सुद्धा हे कुंकू लावते. त्याच्यामध्ये तेवढी शक्तीच असते आणि चांगलं आहे ना कुंकू लावलेलं. आता सगळं झालेलं होतं. आता मला सगळ्यात शेवटी पोथी वाचायची होती. श्री महालक्ष्मी व्रताची गुरुवारची कहाणी वाचायची होती. ती वाचली, फक्त तुम्हाला दाखवलं, वाचताना मी रेकॉर्ड नाही केलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही दोघांनी मिळून आरती केली. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापरूपे दुसूल लक्ष्मी. जय देवी जय देवी सर्वीर पुरवासिनी सुधर मुरी माता पुरहर वरदायिनी मुर प्रियंकाता कमलाकारे जत्रे जन्मविला दाता सहस्रवर्णी उदर नुपुरे गंगाता. जय देव जय महालक्ष्मी वसती व्यापरूपे. महालक्ष्मी आईची आरती केली. परत स्वामी आईची सुद्धा आरती केली, कारण का सकाळच्या गडबडीमध्ये स्वामींची आरती करायला जमली नव्हती. धूपदीप दाखवली, पूर्ण घरात धूप फिरवला. आणि सगळ्यात मेन, परत एकदा आमच्या घरात कन्यास्वरूप देवी आली. म्हणजे बिट्टी आरतीच्या वेळेस बरोबर बाजूला येऊन बसली. मग काय, आता आपल्यात एक आहेच ना, पूजेच्या वेळेला कोण आलं तर त्याला बिन हळदी कुंकू म्हणजे लावता पाठवायचं नसतं. छताप्रती जरी तो अंबिका नाम घेते सद्गती लाभते त्याला ब्रह्माची देवण्यासाठी मी आपला देश. आता जी मी बोलले ना, त्याला क्षमा प्रार्थना बोलतात. म्हणजे देवीचे क्षमा प्रार्थना. सगळं काही देवीची पूजा अर्चना करून झालेली ना, सगळ्यात शेवटी आईला क्षमा मागायची की मी कितीतरी अपराध केलेले आहे, पूजा करताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ कर, माझ्या पोटात घाल, मी तुझं लेकरू आहे, असं त्या क्षमा प्रार्थनाची म्हणजे अर्थ होतो. त्याच्यानंतर ही आपली कन्यास्वरूप देवी आलेली, तिला हळदी कुंकू लावलं, तिला फळ दिलं, तिच्याकडून आशीर्वाद घेतला. तर ही अशी आजची माझी सगळी काही पूजा झालेली. पूर्ण 1 ते 1.5 तास लागला मला सर्व पोथी वगैरे स्तोत्र मंत्र कुंकुमार्चन करायला. आणि हे असा अवतार, खरंच खूप थकलेली होती, तरी पण खुश होती मी. फटाफट साडी वगैरे चेंज केली, फ्रेश झाली, थोडंसं मेकअप लिपस्टिक वगैरे लावली आणि जॉकेट सरळ करायला कारभाऱ्याने मदत केली. आणि आता अर्थातच बर्थडे होता, त्यामुळे जेवण तिकडे जाऊबाई आणि दिरांच्या घरी होतं. पण घरात नैवेद्य दाखवला पाहिजे ना, थोडासा भात आणि भाजी आईसाठी केली आणि जिलेबी कारभाऱ्याने आणलेली होती. मापी काय झालं, आता पहिला गुरुवार त्यात बर्थडे आला, म्हटलं आईला म्हटलं पुढच्या गुरुवारी काहीतरी चांगलं करेन. तर हा आजचा माझा 4था लुक आहे. फ्रॉक ड्रेसवरती मी छान असं सफेद कलरचं फुलांचा फ्रॉक ड्रेस घातलेला आणि त्याच्यावरती जॉकेट घातलेलं, कारण का तो स्लीवलेस ड्रेस होता. म्हणून सकाळी घरातले पॅन्ट शर्ट, नंतर जिमचे कपडे, नंतर पूजेसाठी साडी आणि नंतर हे 4थं बर्थडे पार्टीसाठी. आणि ह्यो आपला बिरमुटा बर्थडे बॉय. कोण रडते? शायनिंग व हे आमच्या गल्लीमध्ये असा धिंगाणा असतो बघू. कोणाच्या घरी बर्थडे असला ना, पोरं 5-6 वाजल्यापासूनच घरामध्ये गर्दी करून बसतात. आमच्या फक्त गल्लीमध्ये, म्हणजे अख्ख्या भारताची लोकसंख्या आमच्या गल्लीमध्ये 20-25 पोरं आहे. ती इटुकली पिटुकली, मोठी नाहीत बघा, केवढीशी पोरं आहे ती चिटुकली पिटुकली. त्यात माझं आणि जाऊबाईचं, माझ्या घरापासून 4 घरं सोडून जाऊबाईचं घर आहे. मग काय नुसता राडा असतो आमचा. उड्या मार बिरमुट्याचं औक्षण केलं, त्याला आरती वगैरे केली. कधी केक कापतोय त्याला असं झालेलं. आणि बाजूच्या टेबलाच्या बाजूला जी बारकी पोरं होती ना, ते केक मध्ये बोट घालत होती. ही अशी आमच्याकडे गंमत असते बघा. पोरांवर लक्ष ठेवून राहायला लागतं. अहो कुणाचं काय कळत नाही, एवढा नुसता गल्लीत राहायचं म्हणजे हेच, कोणाचं कोणाला काय कळत नाही, नुसता राडा. नंतर जाऊबाईनं बिरमुट्याला ओवाळलं वगैरे. केक कापायचा नंबर आल्यानंतर काय झालं बघा.
बर्थडे राहिला साईडला, पोरांची नुसती धावपळ असते. फुगा कोण पहिल्यांदा फुडतंय, घरात असतील नसतील तेवढे पोरं फुगा सगळे फोडले बघा पोराने. शाळेतली घरं छोटी असतात, पण त्या छोट्या घरात आजूबाजूला काय घडते ना ते सगळं कळतं. त्यामुळे जरा आमच्या गल्लीमध्ये एंटरटेनमेंट जरा जास्तच आहे. मस्तपैकी पोरांचा फोटोशूट वगैरे काढला. मस्त 1000-1500 फोटो काढले तर आम्ही. आणि पोरांना प्लेट भरून दिले, केक, चिप्स, समोसे. आमच्या आत्ताच्या पोरांना कसले गिफ्ट येतात आणि आम्हाला फक्त पार्लेजीची पुढे भेटायचे आणि एवढासा बोटा एवढा काय ते केक भेटायचा आणि 4 आण्याचं चॉकलेट भेटायचं. पोरांची काय मज्जाच मजा आहे. पण हसरे चेहरे बघितल्यावर लय भारी वाटतं बघा. तर हा आजचा दिवस होता. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, लव्ह यू.